दिल जला सा घटा है फुहार की, मैं घड़ी इंतजार की, अब सी बरस है ना जो मेरी मंजिलों तेरे नाम की कोई सड़क है ना। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आणि एकदम इंटरेस्टिंग झाला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण हा अलाइट मोशन ह्या ॲपचा यूज करून बनवला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भावांनो. तर बघू शकता तुम्ही आपण आपल्या अलाइट मोशन ॲपच्या मेन इंटरफेसवर आलेलो आहे. नंतर ह्या व्हिडिओचे जे काय आपले मटेरियल आहेत बघा ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. तसाच्या व्हिडिओचा जे आपण बिटमार्क यूज केला आहे बघा, तो बिटमार्क पण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तिथनं ते तुम्हाला ते इथे अलाइट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा बिटमार्क आहे, तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे. तर ह्यात तुम्हाला आपली इमेज कशी ॲड करायची आहे सांगतो मी तुम्हाला. आपला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये, सेम त्या टाईपमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आपण. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला खालचा जे ग्रुप आहे बघा, वरचा ग्रुप आहे तो आपला लिरिक्सचा ग्रुप आहे, त्याच्यात तुम्हाला एडिट करायचं नाही आहे. खालचा जो ग्रुप आहे बघा आपला, त्या ग्रुपवरती तुम्हाला टच करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचं ऑप्शन शो होऊन जाणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे तुम्हाला एकदा. नंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्यात वेगवेगळे ग्रुप दिसून येणार आहेत अशा प्रकारचे. तर यात तुम्हाला जस्ट काय करायचं आहे बघू शकता तुम्ही, सुरुवातीला येऊन खालच्या ग्रुपवरती टच करायचं आहे तुम्हाला. जस्ट अशा प्रकारचा ग्रुप आहे बघू शकता तुम्ही. नंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पण अशा प्रकारचा काहीसा इंटरफेस दिसून येणार आहे. नंतर जी तुम्हाला खालची लेअर दिसते बघा व्हाईट कलरची, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे टच करायचं आहे तुम्हाला. इथे टच केल्यानंतर तुमची इथे गॅलरी ओपन होईल. इथनं तुम्ही ते इमेज आहे ती अशा प्रकारची इमेज आहे बघू शकता तुम्ही. कुठली इमेज आहे ते ॲड करून घ्यायची आहे. नंतर बघू शकता तुम्ही इथनं बॅक निघायचं आहे. नंतर बघू शकता तुम्ही आपली जी खालच्या साईडची इमेज आहे बघा ते ॲड झालेली आहे. वरच्या साईडची इमेज ॲड करायसाठी आपल्याला जी वरचा ग्रुप आहे बघा त्याच्यावरती टच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एडिट ग्रुपचा ऑप्शन दिसून येणार आहे, त्यावरती टच करून येते खालची जी व्हाईट कलरची लेअर आहे बघा त्याच्यावरती टच करून तुम्हाला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला इथे टच करून तुम्हाला आपली इमेज आहे ती इथे ॲड करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे सर्व ग्रुपचे जी इमेज आहे बघा ती इथे ॲड करून घ्यायची आहे तुम्हाला. तर आता मी इथे इमेज आहे ती जरा ॲड करून घेतो आहे बघा. अशा प्रकारे मी सर्व इमेज इथे ॲड करून घेतो आहे.
तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपल्या इथे सर्व इमेज इथे ॲड झालेले आहेत. नंतर तुम्हाला इथनं बॅक निघायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व इमेज इथे ॲड झालेल्या आहेत आपल्या. नंतर तुम्हाला सिम्पली या ग्रुपमधनं इथे बाहेर यायचं आहे. तर बघू शकता आपले इमेज आहेत ते इथे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. लिरिक्स आहेत ती येथे शो होताना होत नाही आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली ही जी लिरिक्स आहे आपली शेवटची बघू शकता EC बरस आहे ना, ते सिम्पली इथे एडिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथे तुम्हाला कॉपी करून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय. नंतर तुम्हाला आहे ना ही जी लेअर आहे बघू शकता तुम्ही, याच्या शेवटचं येऊन एक बीट द्यायचं आहे तुम्हाला, जेणेकरून आपली टायमिंग लेअर आहे ती मोठी होणार नाही. नंतर ती लेअर आहे तिथनं डिलीट करून टाकायची. जर तुम्हाला इथली कुठलीही एक लेअर इथे कॉपी लेअर करून सिम्पली इथे येऊन इथे पेस्ट लेअर करून टाकायची. नंतर तुम्हाला याची जे लेअर आहे बघा लिरिक्स ते इथे चेंज करायचे. आता आपण कॉपी केलेली ते इथे पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर आपली अशा प्रकारे वाढवत जायची लेंथ. आपला बीट असेल तो इथे शो होऊन जाणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. नंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो अशा प्रकारे डिलीट करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे सिम्पली इथे अशा प्रकारे मिडलला आणायचे अशा प्रकारे आपले लिरिक्स. नंतर बॅक यायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही आपली लिरिक्स आहे. आता सिम्पली तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला फोटो ॲड करायचा आहे बघू शकता. त्यासाठी तुम्हाला प्लसवरती टच करून अशा प्रकारे कुठलीही एक इमेज ॲड करायची. नंतर ना फिल कंपोजिशन एरिया करून याची ब्लेंडिंग आणि ऑपोजिट आहे बघा ती येते 20% ठेवतोय, 20% ठेवायची. नंतर तुम्हाला इफेक्टवरती जाऊन याच्यात एक इफेक्ट ॲड करायचा आहे. त्या इफेक्टचं नाव आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा बॉक्स कलर नावाचा इफेक्ट आहे. तो जस्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. नंतर ना फोटो आहे तो अशा प्रकारे ग्रुपच्या बॅकग्राऊंडला आणायचा आहे. नंतर आपले नेक्स्ट बीटवरती येऊन अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे वाढवून घ्यायचा आहे. नंतर सेकंड इमेज पण आपल्याला अशाच प्रकारे ॲड करायचे बघू शकता तुम्ही. सेम प्रोसेस आहे, सगळ्या फोटो ॲड करायचे आपल्याला बॅकग्राऊंडच्या अशा प्रकारे वाढवून. नंतर ना ऑपोजिट आहे ती इथे 20% ठेवायची. नंतर ना इफेक्ट असेल तो बॉक्स कलर नावाचा तो अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर अशा प्रकारे होल्ड प्रेस करून बॅकग्राऊंडला आणायचे. अशा प्रकारे सर्व फोटो मी इथे ॲड करून घेतोय आता. तर बघू शकता तुम्ही आपले सगळे फोटो इथे ॲड झालेले आहेत. नंतर इमेजला आहे ती अशा प्रकारे बॅकग्राऊंडला आणायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता तुम्ही आपला जो व्हिडिओ आहे ते अशा प्रकारचा शो होऊन जाणार आहे. तर एवढं झाल्यानंतर आपले जे शेवटचे बघू शकताय तुम्ही 3 बीट आहेत त्याच्या अशा प्रकारचे. त्यात तुम्हाला इमेज ॲड करायचं आहे. त्यासाठी 25.05 सेकंडवरती येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. नंतर नाही ते आपली इमेज इथे ॲड करायची. एक्स्ट्रा पार्ट आपल्याला वाढवून घ्यायचा आहे बीट एवढा. नंतर 3 डॉटवरती टच करून इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. नंतर ना अशाच प्रकारे पुढच्या बीटला पण येऊन आपल्याला एक फोटो ॲड करायचा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायची इमेजला आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची इमेजला. अशा प्रकारे बघू शकता आपण तिन्हीची इमेज इथे ॲड केलेले आहेत. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ओव्हरले व्हिडिओ दिला आहे बघा, तो ओव्हरले व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे.
बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा ओव्हरला व्हिडिओ तुम्हाला मी मटेरियलमध्ये आपल्या दिलेला आहे. ह्याला जस्ट तुम्हाला रोटेट करायचं आहे 90 डिग्रीमध्ये. नंतर अशा प्रकारे साईज ह्याची जी आहे ती वाढवून घ्यायची आपल्या फुल स्क्रीनवरती. अशा प्रकारे बघू शकताय. नंतर ह्याची जी स्पीड आहे बघा ती आपल्याला 1.25 ठेवायची अशा प्रकारे बघू शकताय. नंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो ते डिलीट करायचा आहे. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती जाऊन लाईटनच्या ऑप्शनवरती जाऊन इथे स्क्रीन करून टाकायची. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारचा दिसून येणार आहे तुम्हाला. नंतर हीच लेअर आहे ती इथे कॉपी करून घ्यायची अशा प्रकारे. पुढच्या बिटला येऊन अशा प्रकारे पेस्ट करून टाकायची बघू शकताय तुम्ही. नंतर शेवटच्या बिटला पण आपल्याला ही लेअर आहे ती अशा प्रकारे पेस्ट करून टाकायची. तर बघू शकताय आपला व्हिडिओ एकदम अशा प्रकारे तयार झालेला आहे. नंतर तुम्हाला इथनं एकदा बॅक करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे ऑप्शन शो होऊन जाणार आहे आपला. नंतर व्हिडिओ जो आहे आपला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्कीच करा भावांनो. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.